हात काढ हात काढ हात काढ तसं येड्याने करू नको लय गळ पटूनच धरत ही बी मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसला जणू का छोट्या हातीत नेटबाज कसा आहे शाहरुख खान कसा आहे शत्रुघ्न सिन्हा अख्ख्या जिल्ह्यामध्ये नसल तुमच्या एवढा देखना कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही तो म्हणायचं मला काय अवघ मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघ मम्मी काय म्हणायचं नेट मान मलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पेट खातोय काय माहिती पिंट्या अवघ मम्मी मान अवघ मम्मी मान तेव ग आत्या चष्मेवाली आत्या कशी हसले आत्याला टाटा कर टाटा कर टाटा कर असं आज जमलं बघ तसं बरं वाटतंय ना मावशी ह्याचं वय किती असेल बसा निवांत बसा हा आता शिक झालाय 6 महिना त्याचं बारसं सुद्धा घातलं नाही का घालायचं घाला की पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ सारुक बाळा जातो या अशोक सराफ जो बाळा जोरे जो काय झालं काय मला वाटलं घाबरून वल्ल केलं का काय तसं काय नाही ना काय टेन्शन घेऊ नको आपलीच मोठी आहे बाळ रडता राहिना कस गयाला कळना सोन्या रडता राहिना कस गयाला कळना झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी कस काय पेंटो ऐका सुरतीचे मोती गुलदाब सोने या राजातले नाही भारूड म्हणलं ओ बाबा भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टास होता एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं तर मग भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड कळालं तर मावशी भारूड आहे करून बसल्यास तसं भारूड कळत नसतं ऐका जरा फ्रेश बसा हां भारूड म्हणजे लक्ष देऊ ना मला असं वाटतं 2G गेलं 3G गेलं 4G गेलं आता 5Gची रेंज देऊन ऐकलं तर भारूड कळतं लक्ष देऊन ऐकलं तर भारूड लक्ष देऊन ऐका कळालं तर मावशी भारूड आहे नाही तर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही खरं सांगा मावशी आम्हाला हौस आली का हो एवढ्या लांब नाही येऊन इथे येऊन रात्रीच्या लुगड्या घालून नाचायची कीर्तन झाल्यानंतर जर आम्ही जर इथे येऊन जर भजन जर केलं असतं या पटांगणाशिवाय काढ कुत्रं देखील फिरकलं नसतं आम्ही कुठं नखरा करतोय म्हणून एवढा इकरा गोळा होतो या नखऱ्याला बघून वेड हो नका उस डोंगा परी रस नवे डोंगा रंग ढंग पाहून आपले फुकट वेळ बर्बाद करण्यापेक्षा हे भारूड आहे आणि एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात की बाबा मला दादला नको दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा पण मावशी कोणता नवरा नको
कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या बारोडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? कोणता रस नाही? कोणता रस नाही? लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीनी, तो रस येथेच नाही. म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय, मला नवरा नको ग, दादला दादला नको ग बाई, दादला दादला नको ग बाई, मला हा नवरा नको ग बाई, मला हा नवरा नको ग बाई. एकनाथ महाराज म्हणतात, ऐका, दिगंबर पितळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद मंडळ, सदैव तुमच्या ऋणात राहील. ऐका, एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात मावशी? असं बघा म्हणतात का? जरा फ्रेश बसा मावशी, चहा सांगू का? हा फ्रेश बसा. चला, एकनाथ महाराज म्हणतात, बाबा मला कामरूपी दादला नको. मला कोणता दादला नको? कामरूपी बाबा मला दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेलता मोडदा फिरायला? खाली बघ, फुकटच्या पंक्ती खाऊन कसा बोकाची बोका झालाय. ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर, गुटी आंबा. त्याला बुका लाव, त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बाय नाही का बुका खाऊन मारायचं महाराज? बोवा चालले ह्या सप्त्याला, बोवा चालले त्या सप्त्या. खाली बघतो मी म्हणलं तसाच बुका लावी थेड. तुझ्या पंढरपूरच्या खाली इकडं आमच्या इकडं तुळजापुरात जाऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा अनादि निर्गुण प्रगडली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिवेद तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा द्वैत सारोनी माळ मी घालीन, द्वैत सारोनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, वेदरहित वारीसी जाईन, आईचा जोगवा नवविध भक्तीच्या करे नवरात्राम, कोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव्य अंतरीच्या मुद्रा, दंब सासऱ्या सांडी नुकपात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो, कुठं पण आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण मावशी कार्यक्रमाला गेल्यानंतर, महाराज कुठं पण कार्यक्रमाला गेलं, धार्मिक कार्यक्रमाला आमच्या पुरुषापेक्षा 10% आमच्या माता माऊलीची संख्या जास्त असते. ह्याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण. महिलांना आहे म्हणून कुठे बी जावं जास्त महिला मंडळ असतं. हे बी आता पुरुष मंडळ, ही बी खातं काय आता साधं राहिलं नाही. ही बी मंत्र्याच्या बहिणी झाल्या त्या. जसे मावशीच्या अकाउंटला 3000 रुपये पडले, मावशी कोणाला नीट सुद्धा बोल नाही. आता डिमांड वाढलं मावशीचं बी. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगा वाढायचा. ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच वाढा, कोणाला सुट्टी नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढायचा, पण जोगा वाढायचा. जर मावशी जोगा वाढला नाही, उद्या सकाळी डोक्यात वाह होते आलं. पुरुष मंडळ सुट्टीच नाही. देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी, आईसा असशी उदार. एका हाताला धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी पेंटे इकडे पेंटो पेंटू आता नाचून येतो मस्त. ओके
या इकडे हे काही असं धरा भाजी असं हा ऐका एका कडकून तास धरा आता सुट्टी देऊ नको कोणाला रे ना रामा खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर मलू देवा माझी जिंदगी तुझ्या नावावर माझी जिंदगी तुझ्या जेव्हा जेव्हा आहे तोवर जेव्हा जेव्हा आहे तोवर जेव्हा जेव्हा आहे तोवर कलियुगाचा पाहुणा मी असे मी गडीवर मलू देवा माझी पूर्णबोधाची भरी नमी परडी आशा तृष्णेच्या पाडी नदरडी मनोविकार करीन कुरवंडी आणि अद्भुत रसाची भरी नमी दुरडी मला सर्व मायबापांना एक अशी गोष्ट सांगायला वाटते नाव काय सुनील गणपतराव जाधव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद ऐका मला सर्व मायबापांना अशी गोष्ट सांगायला वाटते काय सांगायला वाटते आजपर्यंतचा मावशी आपण काळ पाहिला 2000 बघितलं 2004 बघितलं 2010 बघितलं 2012 बघितलं 2022 बघतोय 22 बघितलं 2024 पण आपण बघतोय पण 2024 ने आपल्याला वेगळी संधी दिली मावशी काय संधी दिली हो हाफ तिकीट नाही नाही तर अशी संधी दिली काय संधी दिली मावशी 1500 रुपये महिना नाही 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 अशी संधी मिळाली की बाबा अशी संधी आपल्याला मिळाली की प्रत्येक वर्षी आपण एक दिवाळी साजरी करतो तर ह्या 2024 मध्ये आपल्याला 2-2 दिवाळ्या साजऱ्या करायला मिळाल्या ही मोठी संधी मिळाली 500 वर्षापासून एक इच्छा होती की अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान व्हावे ती खऱ्या अर्थाने इच्छा या 2024 मध्ये पूर्ण झाली पण मला आता एकच म्हणावं वाटतं काय म्हणावं वाटतं एकच म्हणावं वाटतं हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा आपला आवाज आला पाहिजे मावशी फ्रेश बसा काय हा मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा आवाज जोरदार आला पाहिजे जरा पुरुष मंडळ तुमच्या मला भी कळतंय हो तुमच्या भागामध्ये बारोडाची परंपरा जरा कमी आहे आमच्या इकडे महाराज आमचा भी भाग जरा कमीच आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रात गेलं वाढदिवसाला भारूड जागरण गोंधळाला भारूड नवरदेव नवरीच्या वरातीला भारूड 10व्याला भारूड 3ऱ्याला भारूड तिकडे भारूडाचे आवडायचे लोक आहेत मला बी कळतंय तुमच्या भागात कधी भारूड जास्त होत नाही सहसा होत नाही तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये म्हणून त्याच्यामुळे मला बी कळतंय प्रत्येक पदार्थाची चव घेत चला तुम्ही बी आनंद घेत चला ऐका चला मला बी माहिती आहे तुमच्या पुढे ही नवीनच असल्यामुळे तुम्हाला वेगळं वाटायला काय खेळ लावला आपल्या गावात वाटत असेल तसं काही नाही लक्ष देऊन ऐका मेरे भारत का बच्चा बच्चा क्या बोलेगा जोरदार आवाज आला पाहिजे फ्रेश बसा मेरे भारत का बच्चा बच्चा आवाज येत नाही एकदा जोरदार
मेरे भारत का बच्चा बच्चा ती इच्छा पूर्ण झाली. यात आपल्या आपल्या भारोडाकड आता साजनी झाले मी संग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग काम क्रोध हे सोडी रे मांग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग सीमा सीमा ग सीमा सीमा आलिया दारी ग्रह यरमाळ्याला जा उचल येतोया तुला यरमाळ्याला जा उचल येतोया तुला आईचा जोगवा दिला जाईल तेव्हा दिला जाईल दिला जाईल तेव्हा. चहा नसला तर वडापाव बी चालेल. बर देवा देवा ह्या गावात आपलं पहिलं वार दिसतंय. बाई माझं एक कोड होतं. तुझं जर काही घोडा असलं तर सोडणे की इकडे नेऊन वाड्यात. देवा घोड नाही कोड होतं. घोड होय होय. लवकर लवकर विचार. हा देवाचा हाफ सीझन चालू आहे. आता गणपती थंड झालाय. आता नवरात्र मध्ये दिसतंय देवा दिसतंय देवा. देवा हा माझा एक मित्र आहे. लगा इथलाच आहे का? देवा गावाच्या बाहेर जायचं आपल्याला. लांब जायचं तेवढं आहे. हा देवा माझा एक मित्र आहे. बर त्याची दारू का सुटवलो. तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटल. तुझ्या मित्राची दारू सुटल. तेच कवा सुटल. जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. देवा थंडी वाजली का म्हणतोय खुला पैताना. आता शिक तर मोसमला लागले. बर देवा देवा माझा आणखीन कोड होता. जरा सोपं सोपं विचार. हा तुझी बी लय जाऊन माझी बी लय जाऊन. बर देवा आधीच लांब आलोय. बर देवा इकडे महाराज मंडळी जरा हुशार आहे ते. होय होय. रान बघून पेरत जा जरा. बर देवा बर. चल बोल. देवा हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे. ऐकून तर घ्या. महाराज आले ते पुढे माणसं बसले ते कोंबडी म्हणतो हे रे. ऐकून तर घ्या. बर हा माझ्याकडे काळी कोंबडी आहे. बर ती पांढरा अंड सोपं सोपं विचार म्हणलं. देवाची चेष्टा करतो का? नाही देवा मस्करी करतोय. मस्करी करा. देव काय तुला पोल्ट्रीत कामाला वाटला का? होय नाही देवा, नाही. सांगावंच लागतंय. 3.5 मीटर कापड घे. घेतला. 4 घड्या घाल. घातल्या. 86 लिंबू घे. घेतले. 87 फोडी कर. केल्या. 88 रंग ओतले. गुलाल घे. सुतळी घे. बांबू घे. लाह्या टाक. चिलर टाक. त्याचं गटोडं बांध आणि कोंबडीच्या कुठं गळ्यात बांध. गळ्यात गळ्यात गळ्यात. एवढं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलं. ती कोंबडी वजन नाही का मरायची. जर कोंबडी वजानं मेली मेली अंडे घालायचा कुठं प्रश्न राहिला? खरं आहे की देवा. अरे बऱ्याच वर्षानंतर करंजी या नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली. पण नवीन कपडा सफेद कपडा खेसाखाली आली. लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली. म्हणून तर सकाळपासून पावसाचा आकार होता. आई राजा बघून घे. आईचा सारोने माळ निघाल. अति बोधाचा जेला निघे. वेदर गीत वारिसी आईचा जोगवा आई राजा. साहेबराव जाधव यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. साईराज जाधव यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. ऐका तुम्ही म्हणताल बाबा ही नक्की भारोडच आहे का? जर महाराज भारोड असेल तर कोंबडण बोकडं कशाला लागते देव. पण ऐका मी काय म्हणलं, लक्ष देऊन ऐकलं तर भारोड कळतं. लक्ष देऊन ऐकलं तर मावशी भारोड कळतं. आता लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे. प्रत्येक जीव आहे.
प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे, प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. ह्या 3 गुणाचे बाबा आता लक्ष देऊ नका, ह्या 3 गुणाचे 3 दगड घ्यायचे, अशी चूल मांडायची, त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा, वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि बाबा आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले, ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत आणि जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या वरा. आईचा जोगवा मागोनी ठेविला, जावो नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. आता मला बऱ्याच वर्षानंतर एक सुंदर असं गीत आठवलं बघा. एक सुंदर असं 2 मिनिटाचं गीत म्हणतो आणि नंतर सुंदर असं दुसरं एक भारूड आणि सेवा समाप्त करू आपण. मला बी कळतंय आता महाराज मंडळी सगळे जेवायचे राहिलेत, महाराज मंडळी येणार आहेत म्हणून सुद्धा मी सुद्धा शांत बसलो, जेवलो नाही. गपचिप बसू ग सांगू सगळेच येणार आहेत. असू द्या. आपण साजरी कशी करतो छत्रपती शिवाजी. सुंदर असं गीत आठवलं, लक्ष देऊ नका. काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी, काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी राजा न होता सबकी सुन्नत होती थी. म्हणून मला काय म्हणायचं, लक्ष देऊ नका. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला, शिवबा जन्मला, हर हर महादेव बोला. शिवबा जन्मला, हर हर महादेव बोला. शिवबा जन्मला, हर संभाजी महाराज की जय. भवानी भारत माता की. अर्जुन जाधव यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं. जोरदार टाळ्या. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. पण मला आता एकच म्हणावं वाटतं. 22 सरपंच आहेत होते, पण मला आवर्जून एकच म्हणावं वाटतं. काय म्हणावं वाटतं आता एकच म्हणावं वाटतं. अंधार फार झाला. लक्ष देऊ नाही का वर्ग. मजबीत सरास जरा काल काय झालं महाराज, काल आणि परवा दिवशी 2 दिवस लगट 2 दिवस माझं जागरण झाल्यामुळं जरा मला तब्येत नव्हती व्यवस्थित. आणि आज सकाळपासून म्हणजे कीर्तन सकाळी झालं नाही का, 3 दिवसाचा सप्ताह होता लातूरला, त्याच्यामुळे 3 दिवस जरा जागरण झाल्यामुळे जरा माझा आवाज जरा हे होतं. लक्ष देऊ नाही का. पण आता मला एकच म्हणावं वाटतं. काय म्हणावं वाटतं. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा. म्हणा की मग सगळ्यांचा जोरदार आवाज आला पाहिजे. आणि आज आपली करंजी नगरी वाटली नाही पाहिजे हो, जरा जोरदार.
अंधार फार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा आवाज येत नाही या देशाला जिजाऊचा आवाज येत नाही या देशाला जिजाऊचा सुंदर असं आपल्याला एकच बारोड ऐकायचं आणि सेवा समाप्त करायची असं जेवायचे राहिले तर आणि तुम्ही तरी किती वेळ बसणार आहे तुम्ही करता लगेच जरा थोडा वेळ झालं की लगेच तसं असतं मग त्याच्यामुळे एक आणखी एक बारोड ऐकायचं आणि सेवा समाप्त लक्ष देऊन ऐका आणि यानंतर सुंदर अशी एक गवळण ऐकायची एवढे कलाकार मावशी ओ बाबा एवढे कलाकार एकत्र करणं सोपं नाही हो सोपंच नाही अजिबात पण योगायोगानं आलेत फक्त हे कलाकार हे पैशामुळं आम्ही आलो नाही किंवा एवढे तुमच्या भागातले सगळे कलाकार हे पैशामुळं आले नाहीत फक्त एक कृष्णा महाराजांच्या प्रेमामुळे एवढे कलाकार आहेत सगळ्या कलाकारांचा आनंद घ्यायचा मी काही एकट्यानंच मांडायचं नाही तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं असं नाही मी हे तुला नाही पण सगळ्यांची एक सुंदर अशी गवळण कुणाची ऐकायची तुमच्या मनावर मला काही सगळ्यांची का मला सगळ्यांचा परिचय नसल्यामुळं एक आप्पा या कात नाही